नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील, गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण कंबाईन सिलेबस स्टडी करत आहोत, जसं की 3rd स्टँडर्ड, 4th, 5th अँड 6th स्टँडर्ड. त्याचबरोबर स्कॉलरशिप, नवोदय, ऑलिम्पियाड यासारख्या एक्झाम तुम्ही देत असाल तर हा सिलेबस तुम्हाला खूपच मदत करणार आहे. यामध्ये मी 20 चॅप्टर तयार केलेले आहेत. इंडेक्सनुसार आपले 2 चॅप्टर आपले झालेले आहेत. यामध्ये भरपूर पॉईंट झालेले आहेत. ते पॉईंट आपण एकदा रिवाईज करूयात. नंबर सिस्टम 1मध्ये आपले जवळजवळ 26 पॉईंट झालेले आहेत. जसं की पहिला पॉईंट आहे नॅशनल नंबर सिस्टमचा टेबल आहे. पुन्हा आपण इंटरनॅशनल नंबर सिस्टमचा टेबल बघितला. त्यानंतर इनवर्ड्स केले. नॅशनल नंबर आपण इनवर्ड्स रायटिंग केलं. इंटरनॅशनल नंबरचं पण आपण इनवर्ड्स रायटिंग केलं. नॅशनल नंबर आपण सेंटेन्स दिलं असेल तर त्याचे डिजिटमध्ये कसं लिहायचं ते पण आपण पाहून घेतलं. तो आपला 5वा 6वा पॉईंट राहिला. नॅशनल नंबर पण इन डिजिट केले, इंटरनॅशनल नंबरही आपण इन डिजिट केले. आपण एक्सपांडेड फॉर्म पाहिले. नॅशनल नंबर एक्सपांडेड फॉर्म, इंटरनॅशनल नंबर एक्सपांडेड फॉर्म. पुन्हा एक्सपांडेड फॉर्म दिला असेल आणि तो इन डिजिट लिहायला सांगितला तर तेही मी घेतलेला आहे. तो 9th आणि 10th पॉईंट होतो आहे. आपण प्लेस व्हॅल्यू पाहिली, नॅशनल नंबरचीही प्लेस व्हॅल्यू पाहिली आणि इंटरनॅशनल नंबरचीही प्लेस व्हॅल्यू पाहिली. त्यानंतर आपण फेस व्हॅल्यू पाहिली. नॅशनल नंबरमध्येही आपण फेस व्हॅल्यू अभ्यासली आणि इंटरनॅशनल नंबरमध्येही आपण फेस व्हॅल्यू अभ्यासली. मेकिंग द नंबर फ्रॉम गिवन डिजिट. आपण दिलेल्या डिजिटपासून नॅशनल नंबर तयार केले. पुन्हा आपण दिलेल्या डिजिटपासून इंटरनॅशनल नंबर तयार केले. आपण कंपॅरिझन्स केलं, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, इक्वल टू. त्यामध्ये आपण नॅशनल नंबरचं कंपॅरिझन केलं, इंटरनॅशनल नंबरचं कंपॅरिझन केलं. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, नॅशनल नंबरची असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर पाहिली आणि इंटरनॅशनल नंबरचीही असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपण पाहिली. प्रिडिसेसर म्हणजे काय असतं, सक्सेसर म्हणजे काय असतं, याची डेफिनेशन, याचे एक्झाम्पल आपण स्टडी केले. आणि राऊंडिंग ऑफ करायचं असतं त्याच्या 4 पॉसिबिलिटी मी सांगितल्या. नियरेस्ट 10, नियरेस्ट 100, नियरेस्ट 1000, नियरेस्ट 10,000. अशा प्रकारे आपण जवळजवळ 26 पॉईंटचा अभ्यास पहिल्या चॅप्टरमध्ये करत आहोत. खूप साध्या पद्धतीनं आणि खूप सोप्या पद्धतीने यामध्ये हे सांगितलेलं आहे. तुम्ही जर या प्रत्येक पॉईंटची 50-50 एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस केली तर तुम्ही कोणत्याही एक्झाममध्ये बघू शकता तुम्ही ॲक्युरेटली खूप कमी वेळेत स्पीडने एक्झाम्पल सोडवत आहात. त्यानंतर आपण दुसरा चॅप्टर बघितला, नंबर सिस्टम 2, ज्यामध्ये आपण जवळजवळ 9 पॉईंट अभ्यासले. जसं की इवन नंबरची डेफिनेशन, ऑड नंबरची डेफिनेशन, इवन नंबर किती असतात ते कसे ओळखायचे, ऑड नंबर किती असतात, 2 डिजिट किती असतात, 3 डिजिट किती असतात याचं कॅल्क्युलेशनही मी दिलेलं आहे. त्यानंतर प्राईम नंबरची डेफिनेशन, प्राईम नंबर लक्षात कसे ठेवायचे, कुठले आहेत, कसे आहेत, ट्विन प्राईमची डेफिनेशन, कंपोजिट नंबरची डेफिनेशन, को प्राईमची डेफिनेशन. त्यानंतर रोमन नंबर्स, ते रोमन नंबरचा टेबल आपण बघितलेला आहे. आणि रोमन नंबर हिंदू अरेबिक करणं, हिंदू अरेबिक रोमन करणं. अशा प्रकारे आपण जवळजवळ 9 पॉईंटचा अभ्यास चॅप्टर नंबर 2मध्ये केलेला आहे. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.